त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता. मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणार आहेत. त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे. पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे. ही मुलं लहानच आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या. आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब, आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही. तमाम गेल्या 6 दशकामध्ये या तमाम महाराष्ट्रानी आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अडचणीच्या काळात मी सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय. त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसारमाध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी. त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. काय परिस्थिती आहे, कारण वर्तमानपत्र, समाजले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे. त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच ना. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे ना, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हाकतील, तुम्ही दिल्लीत असाल, दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील, हे सगळं चर्चेत झालं होतं. मग नेमकं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का? आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते, त्या एबी फॉर्मवर ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील. रामकृष्ण हरी, त्याच्यावर तटकऱ्यांच्या सह्या आहेत ना त्या एबी फॉर्मवर. म्हणून मला वाटतं काल अमोलदादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत. त्यामुळे पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत, आणि नुसतं मत नाही, जे वास्तव आहे ते अमोलदादा कोल्हेंनी काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे. वेगळं मला काही बोलायची गरज आता या क्षणी वाटत.